पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। ही वाहतूक साधारणतः 30 ते 40 मिनिटं विलंबाने सुरू आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। याचं कारण काय तर बोईसर आणि उमरोळी दरम्यान रेल्वे ट्रॅकवरती पाणी आलंय, त्यामुळे रेल्वे गाड्यांचा खोळंबा झालाय। अप आणि डाऊन दोनही मार्गांवरची रेल्वे सेवा साधारणतः 30 ते 40 मिनिटं विलंबाने सुरू आहे। मुंबई आणि उपनगरात पावसानं जोर पकडलाय आणि याच पावसाचा फटका पश्चिम रेल्वेला बसलाय आणि वाहतूक विस्कळीत झाली आहे। बोईसर उमरोळी दरम्यान रेल्वे ट्रॅकवरती पाणी आल्यामुळे वाहतुकीला फटका बसलाय। संतोष पाटील आपल्याला अधिक माहिती देतील। संतोष, आत्ताची काय परिस्थिती आहे? नक्कीच ज्ञानदा, रात्रीपासून पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस आहे तो सुरू झालेला आहे। त्याच्यामुळे ह्याचा निश्चित परिणाम आहे तो ह्या वाहतुकीवरती झालेला आहे। एकूणच पाहायला गेलं तर पालघर बोईसर जो रोड आहे त्या रोडवरती ठिकठिकाणी पाणी आलेलं आहे। तर दुसरीकडे जे बोईसर आणि उमरोळीच्या दरम्यान रेल्वे ट्रॅक आहे त्याच्या खाली जो ब्रिज आहे तो जो होळ आहे त्याला मोठा पूर आहे, त्याच्यामुळे तिथे पाणी आलेलं आहे आणि ट्रॅकवरती सुद्धा पाणी येण्याची शक्यता जी आहे ते आता प्रवासी सांगतायत आणि तसं पाणी ठिकठिकाणी आता भरायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे ह्याचा परिणाम रेल्वेवरती झालेला आहे। फ्लाइंग राणी 15 मिनिटं उशिराने आता सध्या धावते, तर इतर जी उपनगरीय सेवा आहे ते 30 ते 40 मिनिटं उशिराने धावते अशी माहिती आता आपल्याला प्रवाशांनी दिलेली आहे। त्याच्यामुळे निश्चित आणि हा पाऊस जो आहे तो आता मुसळधार अजून सुरू झालेला आहे। हाय टाईड सुद्धा घोषित आहे, त्याच्यामुळे पाऊस वाढण्याची शक्यता आहे आणि सर्व ठिकाणी आता ही परिस्थिती आहे ती निश्चितच वाहतुकीवर त्याचा परिणाम व्हायला सुरुवात झालेली आहे। धन्यवाद संतोष, महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।